देवाचं नेतृत्व आपण करतो किंवा त्याला आपण रिप्रेझेंट करतो, तर आपल्याला तिथून काहीतरी मिळालेलं आहे हे आपल्याला प्रदर्शित करायचं आहे. परत एक वार मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या मंदिरात आज आपण बसलेले आहोत त्या मंदिरातून अनेक लोकांना प्रभू आशीर्वादित करते. प्रेज द लॉर्ड. नुसतं मंदिरातलं नाही, मंदिराच्या बाहेर देखील ऑनलाईन. परंतु ज्या प्रकारे येशू त्या कनाने स्त्रीस म्हणाला की पहिले मला आपल्या लोकांची काळजी घेऊ दे, मग मी विचार करीन. पहिले माझ्या लेकरांचं पोट, म्हणजे मी त्या गोष्टीचा विचार करीन. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की देव प्रथम या मंदिरामध्ये येऊन प्रत्यक्ष तुमची भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. परंतु ही बाब देखील खरी आहे की तू मला भाकरीचा एक कण जरी दिला तरी पुरेसा आहे, असं म्हणणारे त्या दूरच्या बाईने आशीर्वाद घेऊन घेतला. परंतु जवळचे लोक आशीर्वाद मिळू शकले. रिपीट करतो, जवळचे लोक आशीर्वादापासून मुकले तर दूरची स्त्री आशीर्वाद घेऊन गेलेली आहे. आणि यामुळे आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की जे आपण नियमित चर्चला येतो, जे नियमित मंदिरात येतो, आपण खरोखर बळबळ नाही, जबरदस्ती नाही की बाबा व्हायचं, खरोखर आपण त्या आशीर्वादित लोकांपैकी आहो किंवा नाही. आणि यासाठी आज जो संदेश आपल्यापर्यंत येत आहे तो अतिशय महत्वाचा ओजस. आणि आज मी विशेष या संदेशाच्या सुरुवातीलाच जे काही प्रस्तावना करत आहे त्यामध्ये मागील दिवसामध्ये सर्वत्र अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आणि अनेक गोष्टी घडत असताना जगाला प्रश्न पडलेला आहे की हे काय घडत आहे या दिवसामध्ये. जसं आत्ताच आपण जर बघितलं तर मोठा पाऊस महाराष्ट्रातच नव्हे तर विशेष करून त्या भागामध्ये ज्याला आपण म्हणतो जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि या सगळे मोठा पाऊस हा पडलेला आहे. आणि ज्या अर्थी पाऊस पडला, नुसता पाऊस पडला नाही तर काय झालेलं आहे, लँडस्लाइड. म्हणजे काय झालेलं आहे, जे डोंगरावरचे मोठे मोठे दगड खाली पडलेले आणि गावं काय केलेलं आहे त्याच्या खाली दबलेले आहे. अनेक लोक मरण पावलेले आहे, अनेक लोक मरण पावलेले आहे. आणि प्रत्येकाच्या मुखात हेच होतं की हा प्रकृतीचा कोप आहे, नॅचरल कॅलेमिटीज ज्याला म्हणतो, हा प्रकृतीचा कोप आहे. त्यानंतर आपल्याला हे देखील दिसतं की अनेक ठिकाणी भूकंप झालेले आहे. आणि भूकंपामुळे जेव्हा समुद्राच्या आत भूकंप होतो, विशेष करून आपल्याला माहिती आहे अलास्का आणि रशियाकडे आणि त्या भागामध्ये, विशेष करून जापान हा तो पट्टीचा आहे, हवाई जे द्वीप आहे तिथे. आणि जेव्हा भूकंप समुद्रात होतो तर आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. ह्याला काय म्हणतात, ह्या लाटेला काय म्हणतात सांगा बरं, सुनामी येते. आणि त्यामुळे जापान व त्या सगळ्या परिसरातल्या लोकांना हाय अलर्ट होता की सुनामीच्या एवढ्या मोठ्या उंच उंच लाटा अक्षरशः बिल्डिंगांना गिळून टाकतील. अशा लाटा मागील दिवसांनी इंडोनेशियामध्ये खूप लोक मेले. परत एक वार लोक म्हणे निसर्गाचा काय आहे, हो हा निसर्गाचा कोप आहे. त्याचप्रमाणे आपण हे देखील बघितलेलं आहे की आग देखील अनेक जागेला लागतो. आणि त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की मागील दिवसामध्ये अमेझॉन जे मोठं जंगल, जगातलं सर्वात मोठं जंगलपैकी आहे, अमेरिकेमध्ये बघा, ऑस्ट्रेलियामध्ये बघा, त्याच्यावर मी मागे संदेश देखील दिलेला आहे, तिथे देखील भयानक आग लागली. लाखो हेक्टर जागा जंगल जळून राख झालेलं आहे. तिथले प्राणीच नव्हे तर त्यामध्ये असलेले गाव, शहर. आता मागच्या वेळेस मी संदेश देताना आपल्याला दाखवले होते की हॉलिवूडमध्ये काय झालेलं आहे, ही सर्व घटना तिथे घडलेली आहे. आणि जेव्हा तेव्हा आपण ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ह्या सर्व जेव्हा घटना घडतात तेव्हा आम्हाला एक विचार करायला. आणि जग सगळं जर म्हणतं की बाबा देव कोपलेला आहे, बरोबर आहे, ऐकलं की नाही, देव कोपलेला आहे. आणि अनेक जण देव कोपलेला आहे म्हटल्यानंतर मग काय म्हणतात की नाही ह्याला शांत करा, ह्याला शांत करा. म्हणजे भूकंपला शांत होऊ दे, लाटांना शांत होऊ दे, नॅचरल कॅलेमिटीजला शांत होऊ दे. हे सर्व जे काय निसर्गाच्या
खरं बघितलं तर ह्याच्यामध्ये मोठा हात मानवाचाच हात आहे. ते काही देवाचा पण आपण म्हणणं ते आहेच, निश्चितच देव करतो. परंतु मनुष्याने जर त्या पर्वतीय भागामध्ये सगळे तोडफोड केलेली आहे, जंगलाची तोडफोड केली, तर ह्या गोष्टी येणारच आहे. पुण्यामध्ये देखील पाणी घुसतं, मुंबईमध्ये देखील पाणी घुसतं. त्याच्यासाठी इतर कोणी नाही जबाबदार. त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? मनुष्यच जबाबदार आहे. कारण की बिल्डिंगा बांधल्या, नदी नाल्यांमध्ये बिल्डिंगा बांधून टाकल्या, तर पाणी तर शहरात घुसणारच आहे ना, हे ठरलेलंच आहे. त्याचप्रमाणे हे जे काही भूकंप वगैरे जे काही सगळ्या गोष्टी आम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत असतात की खरोखर खरोखर परिस्थिती फार गंभीर आहे. परंतु या गोष्टीमुळे आपण हे सांगू शकत नाही किंवा म्हणायला नाही की बाबा आता यांना शांत करण्यासाठी हेच आमचे देव आहे, लाटाच आमचे देव आहे, भूकंप जे आहे तेच आमचं काहीतरी विशेष आहे, ह्यांना शांत करा. नाही नाही नाही, आज देखील निसर्गाच्या सर्व गोष्टी एक देवाच्या हातामध्ये आहे. त्याचं नाव जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आम्हाला या लाटांना अधिकार गाजवणारा देव माहित आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आपल्याला तर निसर्गाची आराधना नव्हे, तर निसर्गाला निर्माण करता देवाची आराधना करणारे लोक व्हायचे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग आता प्रश्न येतो की हे सर्व काही का घडतात? आणि हाच प्रश्न आम्ही देवाला विचारू शकतो. कारण की जेव्हा आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये बघतो तर समुद्राला 2 भाग करणारा एक मोठा सेवक होऊन गेलेला. सांगा, लाल समुद्राला 2 भाग करणारा कोण होता? कोण होता? मोशे. अशक्य नाही, याचा विचार पण कोणी करू शकत नाही. आणि हीच बाब कोणी केलेली आहे? मोशेने केलेली आहे. त्याचप्रमाणे आणखीन एकदा यार्देन नदीचे पण 2 भाग करण्यात आलेले आहे. नुसतं समुद्रच नाही. कोण होता सांगा बर? अलिशा, एलियाचा सेवक अलिशा होता आणि त्याने देखील 2 भाग केलेले आहे. आणि जेव्हा तो अशा प्रकारे 2 भाग करतो तेव्हा हा काय देव होता का? मोशे देव होता का? अलिशा देव होता का? नाही. आपल्याला हे दिसतं की पाण्यावर चालणारा एक सेवक होऊन गेला. सांगा, कोण होता सेवक? कोण होता पाण्यावर चालणारा? पेत्र होता. येशू तर देव आहे, तो तर चालू शकतो, काही प्रश्न नाही. परंतु पेत्र देखील पाण्यावर चाललेला आहे. ही बाब देखील आपल्याला दिसून येते. आणि यावरून अनेक गोष्टी मी असं सांगू शकतो की 3.5 वर्ष पाऊस पडावा अशी प्रार्थना केली आणि पाऊस पडला. परत 3.5 वर्ष पाऊस पडू नये अशी प्रार्थना केली आणि पाऊस थांबला. कोण होता असा? कोण होता? एलिया. हा काय देव आहे का? एलिया देव आहे का? पेत्र देव आहे का? अलिशा देव आहे का? नाही. मोशे देव आहे का? नाही. आज आम्ही कोणी देखील त्याला देव मानत नाही. परंतु हे जगातले संदेष्टे होते, महान सेवक होते. त्यांनी देवाच्या नावामध्ये, परमेश्वराच्या जिवंत नावामध्ये हे चमत्कार घडून आणलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण हे चमत्कार म्हणण्यापेक्षा ह्या भयानक जगामध्ये बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट कळून येते की जेव्हा तुम्ही आणि मी आराधना करतो, प्रार्थना करतो, तेव्हा देव म्हणतो की तू विश्वासाने, राईच्या दाण्याने विश्वासाने जरी या टेकड्यास किंवा या पर्वतास म्हणाल जा, समुद्रात जाऊन पड, तरी ते होईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, हे अशक्य बाब आहे, परंतु ते देखील घडून आणण्याची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये नाहीये, परंतु तुमच्या आणि माझ्या विश्वासामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग आता प्रश्न हा येतो की आज आम्ही एवढे मोठे तर संकट नाहीये, परंतु आमच्या जीवनातले एवढे संकटालाही घाबरतो. आणि आपण संकटाला घाबरून अनेकदा त्या संकटाच्या मागे काय आहे ह्याचा गंभीरतेने विचार करतो, परंतु संकट घालवणारा कोण आहे त्याचाच विचार करत नाही. प्रेज द लॉर्ड. अरे बाई, माझं डॉक्टरने काय मला हे गोळ्याच घ्यायला पाहिजे होतं. नाही सिस्टर, ते तसं करायला पाहिजे. नाही तुम्ही असं का नाही केलं का? तुमचे पैसे गेले. नाही, या कारणामुळे नोकरी गेली. अरे संकट येणार, वादळ तुफान कधीच थांबले नाही आणि हे कायम प्रत्येक मनुष्याच्या जीवनात येणार. आणि आज हाच प्रश्न एक सेवक विचारत आहे आणि त्याचंच उत्तर म्हणजेच हा संदेश आहे, त्याकडे आपण बघणार आहोत की हे निश्चित येणार आहे. आणि मी वारंवार सांगितलंय की जे जास्त विश्वास असते त्यांच्या जीवनामध्ये वादळ तुफान जास्त. पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं
तर जेवढेही महान सेवक होऊन गेलेले ते सेफ आयुष्य जगलेले नाही, किंवा खुशी म्हणजे मौज मजा, तर दावीद असो की मोशे असो की पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्त देखील असो, जगले का कोणी सेफ? वारंवार प्रत्येक दिनी क्षणोक्षणी ते वादळाने तुफान समोर गेले. आणि आम्ही म्हणतो आम्ही प्रार्थना करतो पाळक साहेब, आम्ही चर्चला येतो पाळक साहेब, आम्ही उपवास करतो पाळक साहेब. मग हा प्रॉब्लेम काय? म्हणजे तुम्ही काहीतरी गडबड करतात किंवा आमचा देवच गडबड देव आहे. आम्ही मग दुसऱ्या देवाच्याकडे जातो पुढे, किंवा आम्ही दुसऱ्या ब्रदर सिस्टरकडे जातो, किंवा आम्ही दुसऱ्या चर्चला जॉईन होऊन जातो. आणि ही बाब आपला निश्चितच अविश्वास दर्शवतो. आणि मागच्या वेळेस मी संदेश देत असताना सांगितलं की राई एवढा विश्वास, परंतु डोंगरा एवढा अविश्वास असेल तरी काम नाही होणार. राई एवढा विश्वास आहे परंतु बाकी अविश्वास नाही तर काय होतं? काहीतरी होतं एवढाचा विश्वास पाहिजे मग काय होऊन जाईल. पण अविश्वास एवढा मोठा आहे ना तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, त्याचा काय? एक गोष्ट आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की अविश्वासाला बिलिव्हर्सच्या जीवनामध्ये थारा नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला जागा नाही. आणि जर येतंय तर तो पिता, जो मागच्या गुरुवारी मी संदेश देताना सांगितलं की प्रभूजी मला मदत करा, माझ्यामध्ये अविश्वास घालवून जावा. आता तो अविश्वास का आला होता सांगा? गुरुवारी ह्याबद्दल मी संदेश दिलाय की तो पिता परत एक बार प्रार्थना करत आहे की प्रभूजी माझा अविश्वास घालवा. का आला होता अविश्वास सांगा? आता गुरुवारी तुम्ही होता का बायबल स्टडीला? आणि व्हिडिओ पण येतो, हे पण लक्षात ठेवा. असं तुम्ही मला चुकू किंवा एक गुगलीने टाकू पळा मी तर नव्हतं चर्चला, मी तर चर्चलाच नव्हते, मग व्हिडिओ काय आम्ही काय उगाच टाकतो का? अरे जगला विचारलं तर ते ऑनलाईन मी आता विचारलं तर प्रश्न पटापट उत्तर येतील. आता मला सांगा की हा पिता येशूकडे म्हणतो माझा अविश्वास घालवा, तर हा का विचारतो? यावरून आपल्याला दिसतं आता हे जनरल नॉलेजचा प्रश्न. कारण की शिष्यांना त्याच्या मुलामधून भूत काढून घेता आलं नाही. ऐकली की स्टोरी कुठे? म्हणजे तुम्ही व्हिडिओ पण बघत नाही, काही पण करत नाही, नुसते येऊन बसता. मी परत एक फार तुम्हाला सांगत आहे, मंदिर जे आहे ते विश्वासणारे स्थळ आहे. प्रेज द लॉर्ड. अविश्वासणारे येऊ शकत नाही असं नाही, परंतु उत्तरोत्तर दररोज तुमच्यामध्ये वाढ असायला पाहिजे. आणि वाढ तेव्हाच होते जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये येशूमध्ये चालू. जर तुम्ही चालतच नाही तर प्रत्येक दिवशी प्रत्येक रविवारी तिथेच्या तिथेच असणार आहे. प्रत्येक रविवारी तुम्ही तिथेच्या तिथेच असणार. का? कारण की तुम्ही रियाज प्रॅक्टिस करत नाही. आणि ही बाब आपण लक्षात ठेवा. जर आपण शाळेला जातो घरी होमवर्कच करत नाही, घरी अभ्यासच करत नाही, प्रत्येक दिवशी तुम्ही तिथेच राहणार, पुढे जाणार आहे का? कधी नाही. कारण की प्रत्येक पुढची स्टेप जी आहे ती मागच्या स्टेपवर अवलंबून येते. तुम्हाला प्लस मायनस येत नाही तर पुढचे सम येणार, ते नाही इक्वेशन येतं, हे सगळे एकमेकांवर रिलेटेड आहे. आणि यामुळे आपली यासाठी वाढ होत नाही कारण की आपण सिरियस नाहीये. आणि मग तुम्ही आणि मला म्हणतात की प्रॉब्लेम काय येतात? आम्ही चर्चला येतो. प्रॉब्लेम यासाठी येतात की तुम्ही वाढ दाखवतच नाहीये. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही देखील असं दाखवत नाही ज्याद्वारे देव खरोखर म्हणाल की हा माझा सेवक आहे, याच्याशी मी समाधानी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी मी अनेकदा म्हणतो आपलं बायबल आणा, हायलायटर आणा, पेन आणा, लिहा, नोट्स बनवा. कोणत्या पण गोष्टी अशा नाहीये की जे मी उगाच टाइमपास म्हणून म्हणतो किंवा काहीच प्रभाव नाहीये, उगाच काहीतरी मी रिपीट करतो, तेच संदेश ठोकतो, असं काही नाही. प्रत्येक वेळेस परिश्रमपूर्वक आणि आत्म्याने भरून येणारा संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. आता हे भूकंप, हे वादळ, हे तुफान, या सर्व गोष्टी बघून जग म्हणतं की निश्चितच हा निसर्गाचा प्रकोप आहे. काही लोक म्हणतात नाही नाही नाही, ह्याला शांत करायचं तर ह्यालाच देव माना. आणि अनेक लोक त्या निसर्गाची आराधना करतात. परंतु आम्ही जे विश्वासणारे, आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्ही आणि मी निसर्ग निर्माण करणाऱ्या देवाची आराधना करणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे वादळ, वारा, तुफान, भूकंप, अशा प्रकारचा अग्नीचे जे मोठे आपल्याला लाटा दिसतात किंवा हे असं झालेले आपल्याला लँडस्लाइड दिसतात, जे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, हे डिझास्टर्स जे आहे ते तुम्हाला आणि मला घाबरू शकत नाही.
असं ह्याचा अर्थ नाही की विश्वासणारे यामध्ये काही होणारच नाही. यस, अनेक विश्वासणारे मंदिर या सगळ्या गोष्टी देखील तुटू शकतात, परंतु ते तुमच्या विश्वासाला हलवण्यासाठी निश्चितच कारणीभूत ठरणार नाही. जाऊया आपण पहिले राजेमध्ये, आणि इथे एक व्यक्तीची स्टोरी आहे. सांगा बरं, कोण आहे तो कॅरेक्टर? कोणाच्या बद्दल आहे? एलिया. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, याच्यावर मी अनेक नाही कमीत कमी 10 संदेश तरी दिले असतील, परंतु परत एक बार आज मी त्या संदेशाकडे जाते, ज्यामध्ये मला अपेक्षित आहे की तुम्ही मागेच्या गोष्टी थोडंसं डोक्यामध्ये रिमाइंड करतील. नाही केलं तर आपल्या समोर पवित्र शास्त्र ठेवतील आणि काही गोष्टी आता ज्या मी शिकवलेल्या आहेत त्याकडे आपली दृष्टी लावतील. आणि त्याकडे जात असताना एलिशा किंवा अलिशा हा निराश झालेला आहे, हा घाबरलेला आहे. आणि वचन 4 मध्ये असं लिहिलेलं आहे की रानात एक दिवस चालून त्यांनी झुडपाच्या खाली जाऊन बसलेला आहे आणि तो आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणतो की हे परमेश्वर, आता पुरे झाले, माझा अंत कर. मी देखील आपल्या वाडवडिलांपेक्षा काही चांगला नाही. मी देखील आपल्या वाडवडिलांपेक्षा चांगले. माझे आई वाडवडील इस्रायली लोक बेकारच होते. आज देखील परमेश्वर ते त्यांच्याकडे बघितलं तर ते खरोखर ते आज देखील तुझ्या विरोधात बोलणारे आहे आणि यापुढे आपण बघतच आहोत. परंतु मी पण त्याच कॅटेगरीचा बेकारच व्यक्ती आहे, त्यामुळे आता मला मरू दे. प्रियांनो, अनेक जण मी वारंवार माझ्या प्रत्येक संदेशामध्ये जवळपास हेच सांगत राहतो की अनेक लोकांना असं देखील वाटतं की आता बस झालं, किती दिवस जगायचं, हाल अपेष्टा, मुलं बाळ लक्ष देत नाही, कोणी ऐकत नाही, शरीरात वेगवेगळ्या व्याधी झालेल्या आहे, घरावर वेगवेगळे संकट येत आहे, किती लढायचं. झाले ना 70-80 वर्ष, बस झालं ना, आता बस झालं, पुरे झालं आता. पुष्कळ सगळे मुलं बाळ नातवंड सगळं काय बघितलं. आता काही आम्हाला टेन्शन सहन होत नाही, आता काय आम्हाला आजार पण सहन होत नाही. आता आम्हाला त्या तरुणपणामध्ये पुष्कळ आम्ही लढलो, आता आम्हाला लढण्याची शक्ती राहिलेली नाही. परमेश्वर आम्हाला उचलून घे, परमेश्वर आम्हाला काय घे, उचलून घे. आणि ही बाब तेव्हा जास्त होते जेव्हा तुम्ही एकटे पडतात. कारण की वृद्ध काळामध्ये अनेक जण आमच्या मंडळीमध्ये देखील आहे जे एकटे आहे. कदाचित त्यांचा पती नाही, कदाचित मुलाबाळाने सोडलेले, कदाचित त्यांची पत्नी देखील नाही. आणि अशा समयामध्ये या एकटेपणामध्ये हे जे नैराश्य म्हणतो, ज्याला डिप्रेशन म्हणतो, हे आणखीन जास्त कार्य करतं. कोणीतरी बोलणारा असेल, कोणीतरी त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकतात, भले ते तुमच्याशी थोडंफार भांडतात, परंतु शेवटी आपण आपला जवळचा असं म्हणून, एका घरात राहतो असं म्हणून आपल्याला कुठेतरी मनाला समाधान वाटतं की नाही, कोणीतरी आपल्याला विचारणार आहे, उद्या काही झालं तर कोणीतरी मला बघणार आहे. आणि अशा प्रकारचा विचार. परंतु एलिया इथे म्हणतो, बघा आता इथे काय म्हणतो की मी आता एकटा उरलेलो आहे आणि आता मला जगण्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही. आणि ह्यामुळे प्रियांनो, हा सामर्थ्यशाली व्यक्ती ज्याच्याबद्दल आपण मागच्याच जर 18व्या अध्यायामध्ये बघितलं किंवा 17व्या अध्यायामध्ये बघितलं, नुकतंच तो महान कार्य करून आलेला आहे. आपण बघितलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये, मागच्या वेळेस आपण बघितले कर्मेल डोंगरावर त्यांनी अहाब राजाची पत्नी राणी काय म्हटलेले, इजबेल म्हटलेले, तिचे जे बालदेवता होते, त्याचे 450 संदेष्टे होते आणि त्यांनी काय केलेलं, इस्रायल हे यहुदी लोक होते. आता यहुदी प्रांत होता. अहाब राजा कुठलचा होता? यहुदाचा. बोला, यहुदा. इस्रायल आणि यहुदा वेगवेगळे आहे की एकीच आहे? सांगा बरं आता प्रश्न. यहुदा आणि इस्रायल हे एकच आहे की वेगवेगळं आहे? सांगा. वेगवेगळे. पहिले एकच इस्रायल होता, मग इस्रायलचे 2 भाग झाले. एकाची राजधानी शमरोन, एकाची राजधानी यरुशलेम. आणि यहुदा वेगळे राजा झालेले आणि इस्रायलचे राजा वेगळे झाले. 3च राजे इस्रायलचे आहे. पहिला शाऊल, दुसरा दावीद आणि तिसरा शलमोन. बस, शलमोनच्या नंतर 2 भाग, मग वेगवेगळे भाग आहे. आता परत मी रिपीट करायला नको लावू, कारण की ते मग खूप मागे जाईल, मी 2-4-5 वर्ष मागे जाईल, एवढं मागे नका झालं होतं. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की यहुदाचा राजा आहे हा. आणि यहुदामध्ये आज देखील थोडीशी धार्मिकता टिकून होती, कारण की त्याच्याकडे यरुशलेम होता अद्याप. आणि त्यामुळे आता त्यांची राणी, बघा, त्याची राणी तर बालदेवताची उपासक,
आणि इतकंच नव्हे तर त्याच्या संदेष्टाच्या द्वारे त्यांनी काय केलेलं, तिथे वेगवेगळे आराधना मंदिर स्थापन केलेले. आणि इस्रायली लोकांनी आपल्या वेद्या तोडल्या, प्रार्थनेच्या वेद्या सोडल्या आणि त्यांच्याच आराधनेमध्ये मग्न झालेले. तेव्हा हा एकटा व्यक्ती जातो आणि राजा आणि सर्वांना चॅलेंज करतो की तुमचा देव खरा की माझा देव खरा है ना. हे झालेलं आहे आपल्या पुष्कळदा बोलून. आणि त्यानंतर ते वेगवेगळे प्रयत्न करतात आणि आपल्याला एक दिसतं की कोणाच्या, जो अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. बोला, अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. आणि तिथे आम्हाला दिसतं की ते 450 लोक आपले उड भरून घेतात, खूप मारतात स्वतःला, पण काही नाही होतं. मग काय करतो, वेदी उभारतो एलिया. आणि काय करतो, जेव्हा तो अर्पण करतो वरून अग्नी उतरतो आणि अग्नीच्या द्वारे जीवित परमेश्वर उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा 450 लोक जे बाल देवताचे उपासक होते त्यांना धरून मारण्यात येतं. आणि प्रत्येक इस्रायली लोक जे पहिले मजा बघणार होता ते कोणीच नाही त्याच्या बाजूने, ते म्हणतात आमचाच परमेश्वर खरा, आमचाच परमेश्वर खरा. हे झालेलं आहे. त्यानंतर परत एक वार तो प्रार्थना करतो आणि पावसास आरंभ होतो. प्रेज द लॉर्ड. हे आपण याकोबाच्या पत्रामध्ये देखील पाहिले की एलियाच आपल्यासारखाच मनुष्य होता आणि पाऊस पडतो. आता नुकतेच झालेले चमत्कार, मागच्या चमत्कारांकडे मी जात नाही, नुकतेच झालेले चमत्कारानंतर लगेच डिप्रेशन. बघा, एवढं संजीवन, एवढं महान कार्य, एवढं राणी आणि राजासारख्या लोकांना घालवल्यानंतर आता राणी म्हणते ठीक आहे, जसं तू माझे लोक मारले ना तसं त्याच हाल मी तुझं करणार. इजबेल म्हणतो. आणि तो आता पळतो आहे, जीव घेऊन पळत आहे, जीव घेऊन पळत. बघा, आता राणी कुठलची आहे, देवाच्या राज्याची राणी. आणि काय अवस्था आहे, एकमेव संदेश त्यालाही खलास करा. आणि अशा अवस्थेमध्ये आता डिप्रेशनचं महत्वपूर्ण कारण इथे आम्हाला दिसतं की एवढा चमत्कार झाल्यानंतर, एवढा सामर्थ्य असल्यानंतर पण तो काय म्हणतो, मी आपल्या वाडवडिलांपेक्षा चांगला, बोला, माझ्या वाडवडिलांपेक्षा मी चांगला नाही. यस, आम्ही जेव्हा खचतो ना, जेव्हा आम्ही प्रॉब्लेम मध्ये फसतो ना, आम्हाला वाटतं आमच्यासारखं पापी जगात कोणीच नाही. आणि हे कोण घालतं, सैतान घालतं. परत एक बार रिपीट करतो, परिस्थिती वाईट आली म्हणजे तुम्ही बेकार झाले आणि परिस्थिती चांगली आली म्हणजे आम्ही खूप धार्मिक आहोत, असं आहे का? नाही. आताच आमच्या सिस्टरने साक्ष दिली की प्रभूने त्यांना अद्भुत प्रकारे नॉर्मल रिपोर्ट देऊन आनंदित केलं. प्रेज द लॉर्ड. यस, निश्चितच आज त्यांच्या विश्वासात आणखीन वाढ झालेली आहे. त्यांच्या साक्षीच्या द्वारे आमच्या पण विश्वासात वाढ झाली. प्रेज द लॉर्ड. पण ह्याच्या अगोदर असं आहे का पहिले ते एकदम बेकार होतं आणि आताच झालं नाही? त्यांचा विश्वास आता हळूहळू हळूहळू या चमत्काराद्वारे आणखीन वर गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही आहो, परंतु समस्या आणि प्रॉब्लेम जेव्हा येतात तेव्हा सैतान म्हणतात तू तुझ्यासारखा बेकार कोणी नाही, काही होणार नाही तुझ्या जीवनात, कुछ नहीं हो सकता भाई, तेरा कुछ नहीं होणे सकता, तुझ्यासारखा बेकार माणूस नाही, तुझं घर खानदान सगळं बेकार आहे. आणि हे कोणाच्या जीवनात, एलियाच्या जीवनामध्ये घडत आहे. मेलेल्या व्यक्तीला जीवन देणाऱ्या व्यक्तीपैकी एक आहे. मागे मी जाते कारण की माझा विषयच वेगळा आहे. असो. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा त्याला निराश येते, नैराश्य येते, तेव्हा तो म्हणतो की मला मरावायचं आहे, मला इथे जीव आता सोडून द्यायचा आहे, परमेश्वर मला उचल. आणि परमेश्वराने आपल्याला असं दिलेलं आहे की परमेश्वराने काहीच उत्तर दिलं, इथं कुठेच काही उत्तर दिलं नाही. नुसतं देवदूत आला, ते सगळ्या स्टोरी झालेली मागे, मी रिपीट नाही करणार. आणि परमेश्वराने काही देखील उत्तर दिलं नाही. आणखीन आपलं टेन्शन वाढतं की परमेश्वर एवढी सेवा, एवढी महान सेवा, एवढं महान काम, आणि तू साला उत्तर पण देत नाही, एक साधं उत्तर पण माझ्यापर्यंत येत नाही, किती वाईट. आणि अशा अवस्थेमध्ये विश्वास राखणं फार कठीण होऊन जातं मग, जेव्हा परमेश्वरच आपल्याशी बोलत नाही. हो प्रियांनो, आज अनेक जण मंदिराला येत नाही, अनेक जण समस्या 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 प्रॉब्लेम 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 करून आपल्या समस्याला कवटाळून घरीच बसलेले असतात. काय होत नाही, काय होत नाही असं म्हणतात. कोण ते म्हणत नाही, त्यांच्यामध्ये असलेलं सैतान त्यांच्याशी बोलवून घेतो. आणि परिस्थिती पहिल्यापेक्षा गंभीर होणारच आहे, कारण की तुम्ही आजवर जे काय होतं ते जिवंत येशूमुळे होतं. आता येशूला पण सोडलं, मग आता कोणाबरोबर आहे, सैतानाबरोबर, तर काय परिस्थिती सुधारणारच नाही. असं म्हणून अनेक जण चर्चला येत नाही, गुरुवारी येत नाही, शनिवारी येत नाही, आणि त्यांनी असं वाटतं की आता काही खरं नाही. परवाच मी एक मयत आणखीन केली, तर पाक घेऊन जाऊन मैतीवरच जातं, घसरतं. अहो काय करू, एवढ्या माहितीच होते लोकांच्या, लोक हसत होते. पाळकसाहेब
का म्हटलं 2 महिन्यात 15वी मयत आहे, काय करू आता. आणि जेव्हा मी मयत करतो त्या लोकांच्या बद्दल ऐकतो, त्या लोकांच्या बद्दल बोलतो, कधी कधी मला अतिशय वाईट वाटतं. मी कोणाचा इथे मेलेल्या व्यक्तीचा अपमान करावा ही माझी निश्चितच इच्छा नाही आणि बोलू पण नाही. परंतु प्रियांनो, मी तिथे त्यांना आठवण करून देतो की तुमचं नाव काय असे नका, तुमचे कर्तृत्व काय, परंतु तुम्ही झोपी जात असताना काय होणार आहे, तुम्ही कुठे जाणार आहे याचा विचार केलेला आहे का नाही. जे जीवित आहे आता त्यांनी विचार का, मेलेल्या व्यक्तीचा आता काहीच नाही. हा व्यक्ती एलिया आहे, तो म्हणतो आता मला मरू दे. त्यांनी महान काम केले होते, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे त्याला तर देवाकडे जायचंच होतं, त्याला तर देवाकडे जायचं होतं. देवाने त्याला आनंदाने त्याचा स्वीकार केला असता. परंतु बघा, त्याच्यासाठी देवाची योजना वेगळी होती. आणि तुमचे आणि माझ्या जीवन आहे तर तुमच्या आणि माझ्यासाठी देखील देवाची योजना मोठी. जगामध्ये घडू द्या, काही पण घडते. आणि त्यानंतर एलिशाला वाईट हे वाटतं की मी एवढा प्रभावी, एवढा पॉवरफुल, एवढा संदेष्टा, आणि मी आता एकटाच उरलेलो आहे. आणि एकटा असंच असताना माझ्याबरोबर कोणी नाही. तेव्हा देवदूत येतो आणि त्याला जे काही ताकद देतो, बळ देतो, ते आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर तो विशिष्ट प्रवास करत, किती दिवस प्रवास केला होता सांगा बरं. आता मागच्या वेळेस मी सांगितलेलं, आपण मोशेला 40 दिवस 40 रात्र म्हणतो, तसं एलियाला पण 40 दिवस आणि 40 रात्र म्हणतो. न खाता पिता त्यांनी प्रवास केलेला आहे. किती दिवस? 40 दिवस प्रवास. मी काउंट केलं काल ओजसला, म्हटलं ओजस जरा मला काउंट करून दाखव किती मैल प्रवास केला त्याने. आणि मग आम्ही ते मैल आणि किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं, तर तिथे किती आले ओजस? 322. बरोबर आहे, 322 किलोमीटर प्रवास. मग मी म्हटलं ओजस जरा शोधून काढ गुगलवरून की 322 किलोमीटर कोणता भाग येतो. तर जवळपास नंदुरबार पर्यंत गेला, नगरच्याही पुढे, औरंगाबादच्याही पुढे आणि आणखीन पुढे गेलेला. आता सहसा रस्त्याने हे काय वाळवंट आहे, डेझर्ट आहे. टेम्परेचर 50 to 60 किलोमीटर डिग्री सेंटीग्रेड, सेल्सिअस एवढं टेम्परेचर आहे. त्याच्यामध्ये न खाता पिता, डोंगर तुडवत, वाळवंट तुडवत त्याला प्रवास करून परमेश्वराने जायला सांगितलं. परमेश्वराने तुला जी मिळाली ताकद ती पुरेशी आहे. आणि तो नंदुरबारला पोहोचला पुण्याहून समजा. आणि मला देखील कधी कधी नवल वाटतं की मी पण नंदुरबारमध्ये काहीच नव्हतं. आता मी एलियाशी स्वतःची तुलना करत नाही, सॉरी, तुम्ही असं म्हणतील पाळक एकदम स्वतःला एलिया समजायला लागले काय, नाही. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही देवामध्ये, विश्वासामध्ये चालतात, तेव्हा देवाची तुमच्यासाठी महान योजना असते. प्रेज द लॉर्ड. एलियासाठी एक महान योजना देवाने ठेवलेली होती, तशी माझ्यासाठी ठेवलेली होती. आज मी तुमच्या समोर उभे, तसंच तुम्ही जे खाली बसलेले ते देखील देवाचे सेवक असते आणि तुमच्यासाठी देखील महान योजना आहे. तुम्ही कधी देखील म्हणू नये आता पुरे झाले, बस झालं, आता मला जाऊ द्या, आता मी म्हातारे झाले आणि मी म्हातारा झालो आता संपू द्या. नाही, तुम्ही आणि मी हे म्हणू शकतच नाही. आणि एलियाला जेव्हा एलियाने ही प्रार्थना केली ना, तेव्हा प्रभूले हसला असेल मनात. सांगा बरं का हसला असेल? ही प्रार्थना त्याने उत्तर तर दिलंच नाही परमेश्वरने, पण परमेश्वर देखील हसला असेल. आणि पुढे जाऊन एलिया देखील खूप हसला असेल आपल्यावर. अरे काय झाला, मी यार काय एकदम बेकार माणूस आहे, हे काय उगाच अशा वेडे चाळे केले. परमेश्वराकडे या अशी प्रार्थना करावी माझ्यासारख्या माणसाने. पुढे त्याला स्वतःची लाज वाटली असेल. सांगा बरं, परमेश्वराने तो का हसला असेल अशा प्रकारच्या प्रार्थनेवर? काय वाटतं तुम्हाला? तो काय मागत होता? काय मागत होता? परमेश्वर काय हसला असेल? अरे भाऊ, तू मरण मागतो, तू मरणारच नाहीये भाऊ. अरे तुला मरणच नाहीये, तुला डायरेक्ट न मरता स्वर्गात एंट्री आहे. प्रेज द लॉर्ड. एलिया मेला का? अरे तू मरतो, मला मरू दे. आणि परमेश्वर म्हणतो तुला मरण नाही. अरे तू एक असा आहे ज्याला मरण नाहीये, तू डायरेक्ट स्वर्गात जाणार आहे. आणि जेव्हा तो स्वर्गात जात असेल तर तो हसत असेल, अरे काय मी प्रार्थना केली राव, मरायची प्रार्थना करून देव म्हणतो तू मरणारच नाही रे, तुला मी डायरेक्ट स्वर्गातच घेऊन जाणार आहे. परत एक बार येशूच्या संवेद तो आपल्याला मागच्या वेळेस संदेशात सांगितलं, डोंगरावर दिसलेला आहे. दिसला की नाही? येशू जेव्हा डोंगरावर गेला शिष्यांच्या संवेद, तेव्हा काय दिसलेलं आपल्याला तिथे? एलिया आणि मोशे दिसलेला आहे. तिकडे मी जात नाही. आलं लक्षात?
कधी कधी आपण पण पुण्यामध्ये इकडे तिकडे कोणत्या नवीन गावात जातो, इकडे तिकडे भरपूर रिक्षा फिरवतो, हे फिरवतो, आणि मग आपण होतो जाऊ दे यार काय सापडत नाही, चला आपण जाऊ परतच. आणि मग कोणीतरी म्हणतं अरे हे बिल्डिंग आहे, याच्याच मागे ते घर आहे. आपण म्हणतो अरे काय राव, आपण फिर तासभर फिरलो, 1000-1200 रुपये रिक्षाचे झाले, हे बरोबर जागेवर होतं, गुगल पण बरोबर दाखवत होतं, आता आपण परत जायला लागलं तर हे समोरच होतंय आपलं घर. आपण कधी कधी आपल्या डिसिजनवर हसतो. आज इथे बसलेले अनेक जण असतील जे खूप खचलेले होते, त्या कामी एका दुःखाच्या समय प्रॉब्लेम मध्ये खूप खचलेले होते, आज आपण त्याचा विचार करतो. करा विचार, आणि आपण अरे यार काय मी वेडा होतो का काय, अरे एवढासा प्रॉब्लेम होता आणि मी काय एवढं टेन्शन घेऊन बसलेलो होतो. बरोबर आहे की नाही? येतं का सगळ्यांच्या जीवनामध्ये की एवढा मोठा प्रॉब्लेम होता, मी एवढं रडलो, एवढा तमाशा केला, एवढं भांडलो, एकलं उपास केला, हे केलं, काय निकाल खोदा पहाडवर निघली चुया. एवढासाच प्रॉब्लेम होता तो. आणि एलियाला देखील कुठेतरी असं वाटलं अरे रे 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 अरे काय राव, कुठून मी कुठे इतक्या खाली कसं काय पडू शकतो मी. हो प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, याच परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येते. प्रत्येकाला अशा परिस्थितीला सामोरे जावं लागतं. इथे बसलेला कोणताही व्यक्ती नाहीये जो एकटा पडला नाही आणि एकट्याच अशा अवस्थेमध्ये तो गेलेला नाही. विशेष करून एकटा असताना तर खूपच जास्त होत होते. आणि ह्यामध्ये तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडतात तेव्हा वाटतं काय प्रॉब्लेम किरकोळ होता. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, मी परत एक वार प्रत्येकाला सांगतो, परमेश्वर तुम्हाला एकटा पाडू इच्छितो. रिपीट करतो, परमेश्वराला ची इच्छा, एकट्याचा अर्थ नाही की तुम्ही सगळे घरातले मरून जावा, तुम्ही एकटं जगावं, परंतु तुम्ही घरामध्ये असून देखील, आई वडील असून देखील, पत्नी असून देखील, पती असून देखील अनेकदा एकटे पडतात. बरोबर आहे का? आणि आपण म्हणतो काय सगळं हे ते मी एकटाच आहे बा, कोणी नाही माझा, कोणी नाही, कोणी नाही, तोंडात बिंडात मारून घेतो आपण, कोणी नाही माझं सख्खा, कोणी नाही, बस आपलं जगायचं बघायचं आहे ना. बरोबर आहे नाही? हा. आणि अनेकदा आपण असं बोलून जातो आणि परमेश्वर ते होऊ देतो. कारण की एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण एकटा असतो तेव्हा परमेश्वर आपल्या जवळ, फार जवळ असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा ही असते की मी या समय कोणी नाही तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे. कदाचित माता याला आपल्या तान्याला बाळाचा विसर पडेल, कदाचित जगातले लोक तुला सोडतील, पण पहा मी तुला कदापि सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आपण खूप रडतो, आपले अश्रू थांबत नाही, आणि आपण म्हणतो अरे रे रे रे, आपल्या स्वतःतला आपण, माझ्यासारखा गरीब, माझ्यासारखा प्रॉब्लेम मध्ये, माझ्यासारखा अडचणीमध्ये, माझ्यासारखा सर्व या गोष्टीचं जाणार कोणत्याच व्यक्तीने, माझ्यासारखा सगळ्यात वाईट मीच आहे. कोणीतरी आपल्याला बोलायला येतं, अरे तुला काय माहित राव माझ्या जीवनामध्ये काय चाललंय, माझं मला माहिती, ज्याचं जळतं त्याला कळतं, तुला नाही कळणार माझा प्रॉब्लेम काय, असं म्हणून त्यालाही हाकलून देतो आपण. आणि अशा अवस्थेमध्ये एलिया होता. येतं का लक्षात पार्श्वभूमी? अशा अवस्थेमध्ये आता एलिया होता, आणि एलियासाठी परमेश्वराची परिस्थिती बघितली तेव्हा परमेश्वराने म्हटलं मी है ना, मैं हूं ना. प्रेज द लॉर्ड. यस, मी तुझ्या बरोबर आहे, कारण की तू माझी खऱ्यापणाने सेवा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तू सगळ्यांना सोडून माझ्यासाठी एका काळी आणि अद्याप तू माझ्या बरोबर चाललेला आहे, मी तुला कसं काय सोडणार? मी उत्तर देत नाही, परत एक वारी मी उत्तर देत नाही, याचा अर्थ हा नको समजू की मी तुला सोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, अनेक जणांना पाळक उत्तरच मिळत नाही, काही प्रार्थनेचं उत्तरच मिळत नाही, महिना झाले, वर्ष झालं, काहीच कळत नाही, उत्तरच मिळत नाही. प्रियांनो, उत्तर अनेकदा प्रभू देतच नाही, आणि एकटेपण आपलं आणखीन वाढतं. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या समय परमेश्वर उत्तर देईल काहीतरी महान आणि अद्भुत घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी अद्भुत तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. जेव्हा माझ्याही घरामध्ये आई वडील किंवा पत्नी गेल्यानंतर मलाही वाटलं की मी एकटा आहे, आणि ही साक्ष मी अनेकदा दिलेली आहे, पण ते तुम्ही आता सहज आला विषय. आणि मी देखील नॉर्टन मेमोरियल मध्ये क्वारंटाईन होतो, आणि कोणीच नव्हतं. आपल्याला माहिती आहे क्वारंटाईन मध्ये कोणी फिरायचं. मी नॉर्टन मेमोरियल चर्चच्या शेजारी इकडे तिकडे वॉकिंग करत असो, आणि डोळ्यातून पाणी वाहत असेल. कधी कधी ते पास्टर प्रशांत अरे दादा रडू नको. आता शेवटी आपलं दुःख आपणच आहे, कोण आपल्याला पुसणार, आणि क्वारंटाईन मध्ये कोण तुमचे डोळे पुसणार, आणि कोण काय करणार, येणार आहे का कोणी? नाही येणार. असो तर
अशा प्रकारे मी फिरत असताना मग पुण्यात आलो आणि मग परत माझं वॉकिंग नेहमी चालू असतं. उशीर रात्री मी फिरतो आणि 11 साडे 11 वाजता. आणि मी फिरत असताना आणि मला वाईट वाटत होतं की अनेकदा माझ्या पत्नीबरोबर मी इथे फिरायला यायचो, परंतु आज ती माझ्याबरोबर नाही. परंतु फिरत असताना ऐका लक्ष देऊन, त्या फिरत असताना मी देवाला प्रश्न विचारला की देवा असं का? सर्वांनी सोडून दिलं, आता मला असं वाटतं की तू पण मला सोडलं का काय? देवाने मला एक फार सुंदर अशी गोष्ट त्यावेळेस दाखवली. आणि देव म्हणे तू चालतोय ना? म्हटलं हो मी चालत आहे. तुझ्या आजूबाजूला बघ काय? म्हटलं कुठे काय? काही नाही, मी एकटा फिरतोय. पहिले पत्नी होती, आता मी एकटा फिरतो. नीट लक्ष देऊन बघ काय. आणि मी लक्ष देऊन बघितलं तर सावली चालली होती माझ्या शेजारी. काय होती? सावलीच. आणि मग परमेश्वर म्हटला की ही सावली पहिले नव्हती का? होती की नव्हती? ही सावली पहिले पण होती, अगोदर पण होती. जेव्हापासून तू जन्मला तेव्हापासून ही सावली आहे. परंतु जोपर्यंत तुझ्याबरोबर पत्नी फिरत होती तोपर्यंत तुझं लक्ष त्या सावलीकडे गेलं, तोपर्यंत त्या सावलीकडे तुझं. आता तुला कळत आहे की एक सावली आहे, तो मी आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जोपर्यंत बायको आहे, कुटुंब आहे, लेकर आहे, सगळं धन आहे, पैसा आहे, ज्ञान आहे, नोकरी आहे, पद आहे, सगळं काय, तोपर्यंत देवाकडे लक्ष जात. जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा आपण शोधायला लागतो की कोणीतरी आहे का माझ्या बाजूने. आणि तेव्हा आम्हाला कळतं की ही एक सावली जे देव आहे, जो कधीच सावली सोडते का? तुम्हाला कधी सावली पडते? ऊन असल्यावर. आज आणखीन कधी सावली पडते? रात्रीच्या अंधारात पडेल का सावली? काहीच नाही तिथे, काळा कुट्टा अंधारे पडेल का सावली? मग सावलीसाठी कशाची गरज आहे? प्रकाश असल्याशिवाय सावली पडू शकते का? प्रकाश काय? मी जगाचा जे प्रकाशात चालतात त्यांचीच सावली दिसते. प्रेज द लॉर्ड. आम्ही अंधकारात आहोत. आपण म्हणाल कुठे देवाची सावली, कुठे देवाची सावली? नाही दिसणार बाबा. कशी काय दिसणार? तुम्ही चालताय अंधकाराने सावली शोधताय, नाही दिसणार. आणि यासाठी प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची देवा तुम्हाला कधी देखील सोडणार नाही. इथे देखील देवाने काय केलं? उत्तर दिलं नाही, पण तो देवदूत पाठवला. देवदाने काय केलेलं आहे? भाकर त्याला दिली, पाणी ती दिलेली, आणि त्याला जी एनर्जी दिली त्यामुळे तो धावत गेलेला आहे. आणि आता 2च मुद्दे मी समजू इच्छितो, सांगू इच्छितो. आताच एक आपण गीत गायलेलं आहे आणि मिखाने शेवटी ते गाणं घातलं आहे. कोणता शेवटचं गाणं? ओ यहोवा सुनता तेरा दास वाणी अपनी. आता कोणाची वाणी ऐकायची होती? एलियाला? देवदूताची वाणी पाहिजे का? राजा अहाबाची वाणी पाहिजे का? मारणारी इजबेलची वाणी पाहिजे का? कोणाबरोबर एलिया प्रार्थना करत होता? कारण की त्याला माहिती आहे उत्तर जे आहे आणि संकटातून मुक्ती कोण देणार आहे. आणि देवाची वाणीसाठी तो वाट बघत होता. देवाची वाणीसाठी तो वाट बघत होता. आणि ही बाब आज अतिशय महत्वाचं. आणि ह्यावरच मी तुम्हाला जो उर्वरित भाग देणार आहे, वचनकडे आपण पवित्र शास्त्रामध्ये हायलाइट करा. आणि परमेश्वराकडे त्याने 2दा विशिष्ट प्रकारची प्रार्थना केलेली आहे. आणि त्यामध्ये परमेश्वराला तो काय प्रार्थना करतो मी वाचून दाखवतो, कृपया लक्ष द्या. सेम प्रार्थना 2 वेळेस. कारण की वचन 10 ते 11, वचन 14 ते 14 आणि 14 एकच वचन. परमेश्वराने त्याला विचारलं की तू येथे का आलास? परमेश्वराने त्याला विचारलं. बघा वाचतो मी तुम्हाला आणि ते हायलाइट करा तुम्ही. वचन आहे 9. तेव्हा पहा परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. तो त्यास म्हणाला, एलिया तू येथे कशासाठी आलास? मिळालं सगळ्यांना? परमेश्वर विचार तू कशासाठी आलेला? परत एक वार आपण बघूया 13व्या अध्यायामध्ये. परत एक वार त्याला शेवटला भाव. तेव्हा त्याला त्याची वाणी ऐकू आली, ती अशी की एलिया तू इथे कशासाठी आलेला आहे? किती वेळेस आलेला आहे? इथे कशाला आला, की चला आला? किती वेळेस आलेला आहे?
केलं का हायलाइट? आपण चर्चला कशाला आला हा प्रश्न जर मी विचारला, आणि परमेश्वर विचारू शकतो, परमेश्वर विचारू शकतो प्रत्येकाला. कारण की एलियासारखा संदेशाला तो प्रश्न विचारतो की तू इथे का आला, तर आपल्यालाही तो प्रश्न विचारतो मंदिराला का आलेला आहे. आणि आपण म्हणू काय एवढं सोपं प्रश्न आहे, प्रार्थनाच करायला येतो आम्ही, काय दुसरं कामं करायला येतो, काम धंदे सोडले राव, नोकरी पैसा घरातले जबाबदाऱ्या काय काय, आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा, भांडे घासायचे, हे करायचे ते करायचं, आलो आम्ही मंदिरात. पाळक साहेब शेवटला रविवार विशेष म्हणजे तुम्ही तर आमची पाठ ठोकायला पाहिजे की लोक पहिल्या रविवारी गर्दी करतात, आम्ही शेवटल्या रविवारी सुद्धा येणारे लोक. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो तुम्ही आलेला आहे. प्रभू तुम्हाला विपुल आशीर्वाद द्या. गॉड ब्लेस यू. आणि आज परत एक वार तो विचारतो तू आला कशाला, आणि तो म्हणतो अरे बाबा मी तुझ्याच आवाज ऐकून ऐकून तुझ्याच काम केलं, त्याशिवाय दुसरं कामच नाहीये, आणि तूच मला विचारतो तू आला कशाला. आता बघा मी वचन वाचतो, त्यांनी सांगितलं काय काय कारण. बघा 14 अध्याय, पहिले राजे 19:14. तो म्हणाला सेनाधीश परमेश्वर याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालेलो आहे, मला भेटायचं आहे, मला डेस्परेटली त्याची भेट घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे आलेलो आहे. हेच त्यांनी इकडे पण सांगितलं, मागे 2दा सांगितलेलं. एकच प्रार्थना परमेश्वर त्याला विचारतो का आला, उत्तर पण तेच आहे. नंबर 2 पुढे म्हणतो कारण इस्रायली लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडलेले आहे. आता मी त्यांच्याकडे कशाला जाणार, मी कोणाकडे येणार, इस्रायली लोकांचा देव परमेश्वराकडेच येणार, म्हणून मी भेटायला आलो. 3रा पॉइंट तिथेच लिहिलेला आहे, कारण की त्यांनी जे करार पाळणारे लोक त्यांनी तुझ्या प्रार्थनेच्या वेद्या, अर्पणाच्या वेद्या सुद्धा मोडून टाकलेल्या आहे. म्हणजे जसं आपण आपलं चर्च मोडून टाकलेलं आहे ना, आता आम्हाला नको प्रार्थना काही नको, चर्च पण नको, काही नको आम्हाला, देवबीव काही नको, आम्हाला बालदेवताच पाहिजे. हे घडलंच आहे, आपल्याला माहिती आहे, हे झालेली ती स्टोरी. असं म्हणून ते लोकांनी तुला सोडून दिलं आणि तुझे वेद्या पण मोडून टाकलं. मग मी तिथं काय करणार, मी तर तुझ्याचकडे येणार ना देवा. यस, 3रा मुद्दा. 4था मुद्दा, तुझ्या संदेश त्यांनी तलवारीने वधले. मिळाले ते का सगळ्यांना, मिळते ना? हा, अंडरलाईन 1 2 3 4 टाका. 4था मुद्दा तो म्हणतो की ते लोक इतके बेकार आहे की जे संदेश द्यायला येतात त्यांनाच ते खलास करते, आणि मी कोण किती उरलाय, मी एकटाच उरलेलो, म्हणून आता मी कुठे जाऊ, तिकडे मरण्यापेक्षा तुझ्या दारात येऊन मरलेलं कधीच चांगलंच आहे ना भाऊ मला, म्हणून मी तुझ्याकडे आलेलं. पुढे का आलेला आहे, 5वा पॉइंट, कारण मी एकटाच उरलो आहे. मिळालं सगळ्यांना, बरोबर आहे, बायबलमध्ये बोलतोय ना मी. हा, मी एकटाच उरलो, आता कुठे जाणार, तुझा दरबारी आलो. आणि 6वा मुद्दा आहे की आता ते माझा पण जीव घेऊ, म्हणजे एक पण नको या जगामध्ये, संदेशा नावाचा मनुष्यच नको आम्हाला, पाळक नावाचा मनुष्यच नको. म्हणजे आम्ही आमच्या मनाने वाटेल तसं जगू, कोणत्याही देवाची आराधना करू, काही करू, वेद्या पण नको, मंदिर पण नको, देव पण नको, कोणीच नको आम्हाला. आम्हाला स्वतंत्र, आम्हाला कोणी बोलतं, आम्हाला सारखं सारखं टोचणी देतं, आम्हाला टोचून टोचून बोलतो, आम्हाला टॉन्ट मारतो, असं कोणीच नको आम्हाला. म्हणजे आमचं मन समाधानी खुश राहील. यस, आम्हाला अच्छे जी रे, मजे में जी रे, खा रे पी रे, खुश रे पाळक साहेब. कोणाशी घेणं देणं नाही, ह्याच्याशी एकाशी घेणं नाही, त्याच्याशी देणं पण नाही. आम्ही खाऊन पिऊन खुश आहो. तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सेवा करा, आम्ही आमच्या घरामध्ये मजा करतो. अशा अनेक जग आहे या जगामध्ये. आणि मग प्रॉब्लेम आला की मग मंदिराकडे धावत यायचं. असो, आता ह्यामध्ये सगळ्या गोष्टी खरोखर जेन्युइन होत्या. परमेश्वराकडे जायला शिवाय त्याच्याकडे काही दुसरा उपाय होता का, सांगा तुम्हाला, काय होता का उपाय? नाही, काहीच उपाय नव्हता. हे 6 मुद्दे जेव्हा आपण वाचले, घरी जाऊन प्लीज प्लीज परत परत वाचा तुम्ही. खूप आशीर्वाद आहे याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही एकटे पडाल तेव्हा तुम्हाला अनेकदा कळणार नाही. व्हिडिओ लावा आणि बघा. तुमच्यामध्ये ऑनलाईन जे आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ अवश्य बघत राहावं. जेव्हा तुम्ही एकटे पडतात तेव्हा एलिया एकटा पडला, परमेश्वर म्हणतो तू माझ्याकडे का आलेला आहे, उत्तर दे. एलियाने हे उत्तर दिलेलं आहे. आणि आता काय घडणार आहे त्याकडे मी जाणार आहे. मी ओजसला पण म्हटलं, ओजस म्हणजे डॅडी जरा फारच संदेश तुमच्या आजकाल लांबतात. अरे म्हटलं आजचा संदेश तर 2 तास जातो का काय, असंच मला वाटतंय. असो, तयार आहात ना सगळे? प्रयत्न करेल मी संपवायचा. आणि त्यानंतर हे गोष्ट आमच्याकडे आलेली असताना मी 2 मुद्द्यांकडे तुम्हाला आता नेऊ इच्छितो. त्यांना तुम्ही हायलाइट्स करा किंवा अंडरलाईन करा. बघा काय ते 2 मुद्दे आहे. 9व्या वचनामध्ये, 9व्या वचनाचे पहिली 3 ओळी वाचा.
अंडरलाईन करा, वचन प्राप्त झाले. वचन प्राप्त झाले. आता वचन प्राप्त झाल्याचा अर्थ कसा? आता मी तुम्हाला संदेश देते किंवा तुम्ही बायबल मधून वाचते, ते तुम्हाला वचन प्राप्त झाले. बरोबर आहे. आणि वचन प्राप्त करण्यासाठी तो एवढी धडपड करत नव्हता. का? कारण की त्याला माहिती आहे, अरे वचन तर मला तोंडपाठ आहे, मी तर संदेश आहे, मी लोकांना वचन देतो, मी लोकांसाठी प्रार्थना करतो, मला वचन काय प्राप्त करण्याची गरज आहे, मला माझ्याकडे भरपूर वचन आहे. मग तो कशासाठी आला होता? बोल यहोवा सुनता तेरा दास, वाणी अपनी सुना दे. प्रेज द लॉर्ड. तू बोल परमेश्वरा. वचन 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 खूप झालेले आहे. 700 वचन आता आपले पवित्र शास्त्राचे ऑनलाईन दिसत आहे. वचन 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 वचन. खूप वचन झाले. पळक साहेब बोर हो गए हम सुन सुन के. तुमको काय नसते, दरवेळेस तुम्ही मोठे मोठे वचन सांगता. आता आम्हाला काय ऐकायचं? वचन वाचूया. 13व्या वचनाचा शेवटला भाग, तो गुहायाच्या वाचा. तेव्हा त्याला अंडरलाईन काय ऐकू आली? वाणी ऐकू आलेली. तेव्हा त्याला वाणी. पहिले काय ऐकू आलं? वचन. तेव्हा त्यांनी सर्व या 6चे 6 मुद्दे वाचले, परंतु काही खुश नव्हता तो. त्याला काय ऐकायचं होतं? देवाची. आज माझं वचन नव्हे तर आत्म्याच्या द्वारे जी वाणी आहे ते ऐकण्यासाठी जे मंदिरात येतात ते आशीर्वादित होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. रिपीट करत आहे मी, हे वचन जे आहे एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून काढून देण्यामुळे आज अनेक लोक ऐकून ऐकून बोर झालेले आहे. त्यांच्यामध्ये काहीच बदल नाही, काहीच सुधार नाही. देवाची वाणी ते त्याला समजत नाही. तुम्हाला आणि मला देवाची वाणी ऐकायची आहे तर हृदय उघडावं लागल, कान नाही. काय उघडावं लागल? हृदय उघडावं लागल. आणि अनेक जण आपलं हृदय अपने घर पे रख के आते हैं. भाई जीवापाड प्रेम करते मी त्यांच्याशी, कसं काय सगळं संसारामध्ये अक्षरशः सगळं हृदय प्राण सगळं संसारासाठी दिलेले, ते सगळं हृदय तिथे ठेवलेले येतात. नुसतं कान घेऊन इथे येतात आणि डोकं घेऊन येतात. बाळासाहेब डोक्यावर हात ठेवा, डोक्यावर हात ठेवा, प्रार्थना प्रार्थना. हो, वाणी ऐकायसाठी कान नव्हे तर देवाचं हृदय हवं आहे. प्रेज लॉर्ड. आहे का सगळ्यांच्याकडे हृदय? ऐकायची तयारी ठेवा. मग आता जेव्हा तो ही बाब मागतो, कारण की त्याला माहिती आहे मी अनेकदा प्रभू बरोबर गेलेलो आहे. वचन तर मला, प्रॉमिसेस तर मला अनेक मिळाले, अभिवचननी तर पवित्र शास्त्र सर्व भरलेलं आहे. परंतु आज मला या कठीण समयामध्ये देवाची वाणी ऐकायची आहे. मला काय ऐकायची आहे? मला देवाची वाणी. देवाची वाणी. चला आपण जाऊया देवाची वाणी. आता तो ऐकत असण्याच्या अगोदर काय काय घडलेलं आहे, वाणी ऐकण्याच्या अगोदर काय काय घडलेलं आहे त्याकडे जाऊया. आणि 11व्या वचनामध्ये तो त्या पर्वताजवळ उभा राहिला जिथे परमेश्वराने त्याला 40 दिवस 40 रात्र प्रवास करून नेलेला आहे. रेडी आहे ना सगळेजण? 40 दिवस 40 रात्र प्रवास करून परमेश्वराने काय दाखवायला नेलेलं आहे हे फार महत्वाचं आहे. कारण की एवढा प्रवास केलेला आहे आपण, म्हणून एवढं वर्षानुवर्ष प्रभू चालवलं, परंतु मला काही अद्याप मिळालं नाही. आता प्रभू म्हणतो मी तुला काहीतरी दाखवत आहे. बघा आता काय घडलेलं आहे. वजस किधर गया. आणि त्यानंतर वचन 11 मध्ये बघा, पर्वतावर परमेश्वराच्या समोर आता तू उभा राहा. आणि आता परमेश्वर समोरून जात असता. आता परमेश्वर पण उतरून आलेला आहे आणि परमेश्वरने त्याला एक सुंदर थिएटर मध्ये म्हणण्यापेक्षा एक गुहेमध्ये उभा केलेला आहे. ओजस गुहेमध्ये उभा आहे तो. आणि आता त्याला परमेश्वर म्हणतो, हे आता तुला वाणीच ऐकायची तर मी तुला वाणी ऐकवतो. आणि वाणी ऐकत असताना पहिला जो तयारीचा जे काही म्हणून डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे किंवा प्रदर्शन म्हणूया, तो पहिला घडलेला आहे. त्यातून मोठा वारा सुसाट्याने व्हायला. ओजस वारा. एलिया उभा आहे आणि वारा सुटलेला आहे. मोठा नाही, दुसरा एलियाने मोठा वाराचा अनुभव केलेला आहे. तुफान
जसं प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा नावेत होता तेव्हा होता, शिष्य जेव्हा नावेत होता, येशू झोपलेला होता, तसा तुफान वादळ आला. असा मोठा वादळ आणि तुफान नाही, तो वादळ आणि तुफान आलेला आहे, दगड फुटत आहे. आणि त्यामुळे काय लिहिलेलं आहे, तिथे वाऱ्यामुळे दगड खोळत होते. दगड तुटून, वाऱ्याने कधी दगड फुटतात का? धूळ उडते. पण इथे इतका भयानक वारा होता की दगड फुटून फुटून उडत होते. हेच आपण बघितलेलं आहे या दिवसामध्ये. काय झालेलं आहे उत्तरांचलमध्ये, उत्तरांचलमध्ये. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये दगड वरून कोसळत आहे, रस्ते बंद झालेले, ब्लॉक झाले. आता आपण चित्र पण बघितले. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती आता इथे कोणी निर्माण केलेली आहे? कोण करत आहे? आपोआप घडत होतं का? कोण घडत होता? परमेश्वर उतरून आलेला आहे. परमेश्वर उतरून आलेला आहे आणि परमेश्वर लोकांना काहीतरी दाखवत आहे. परमेश्वर त्यांच्याशी काहीतरी बोलण्याची तयारीच्या अगोदर काहीतरी डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहे. आणि त्यामध्ये असं दिसतं की ज्या पर्वतवर तो उभा होता त्याच्या वाऱ्याच्या द्वारे दगड, जसं आपण बघितलं की पाचोळा कसा वाऱ्याने उडतो, कदाचित आपण सायक्लॉन बघितलं असेल तर गोल 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 फिरत असताना घरे उडतात त्या सायक्लॉनच्या बरोबर. कपडे उडत आहे, वाऱ्या घर उडत आहे, गाड्या फिरत आहे, लोक असे उडताना गोल 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 उडताना. अशा प्रकारचा मोठा सायक्लॉन होता. आणि तिथे लिहिलेलं आहे फोडत होता, परंतु त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. सगळे लोक तर पायात पडले असतील, बाबा परमेश्वरा, अरे तू इथे आलेला आहे का? पण परमेश्वर तिथे नव्हता. नंबर 1. नंबर 2, त्याच्यानंतर वारा सुटल्यानंतर भूमिकंप झालेला आहे. भूमिकंप आणि मोठा भूमिकंप झाला माहिती. आता सुनामी आपण बघितलेला आहे की भूमिकंपामुळे ते पूर्ण पर्वत असा हलू लागलेला आहे. आणि हा देखील अतिशय घाबरलेला आहे. आणि आज देखील भूमिकंपावर जग घाबरून जातं. आता मरतो की तेव्हा मरतो. बिल्डिंगाच्या बिल्डिंग कॉलॅप्स होतात, लोक दबून जातात, मरण पावतात. आणि हे आपण चित्र जगामध्ये सर्वत्र, भारतामध्ये देखील बघतो अनेक ठिकाणी. आपल्याला माहिती लातूर, उस्मानाबाद, बरोबर आहे ना? आठवतं का? हां, तिथे देखील मोठा भूकंप झाला, अनेक लोक मेलेले आहे. आणि ते घडलं तिथे. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. जेव्हा लोकांनी म्हटलं अरे बाबा आता काहीतरी पडा, जा मंदिरमध्ये प्रार्थना करा, देवाकडे मागा, भयानक परिस्थिती आहे, पण देव म्हणतो मी तिथे पण नाही. नंबर 3, तिसरा पॉइंट जो आहे, त्या भूमिकंपानंतर अग्नी. आता ओजस अग्नी. आता आपण बघितलेलं आहे, मी आता सांगितलं अमेझॉन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी संदेश दिला. मोठे अग्नी सर्वत्र पसरलेली आहे, सर्वत्र मोठी अग्नी आहे. आणि अग्नीला बघून तो घाबरलेला आहे. कारण की आपण मागच्या वेळेस काय बघितले, तो काय म्हटला, माझा परमेश्वर अग्नीच्या द्वारे उत्तर देणारा परमेश्वर, मागच्याच अध्यायात बघितलेलं. प्रेज द लॉर्ड. परंतु या अग्नीमध्ये देखील परमेश्वर नव्हता. लोक आता अमेरिकेमध्ये मी मागच्या वेळेस सांगितलं, हॉलिवूडचे लोक घाबरून घर सोडून पळून पळून गेलेले होते. त्या समय त्या अग्नीमधून देखील परमेश्वर नव्हता. लोकांना वाटलं हे आता अग्नी कोण थांबवू शकत नाही, अमेरिकेसारखा थांबवू शकला नाही, तर कोण थांबवल? देवच थांबवू शकतो, कारण की देवानेच पाठवलेले. परंतु देव म्हणतो मी तिथे पण नाही, मी तिथे पण नाही. हो प्रियानो, ह्या अशा परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला देवाची आठवण येते. आमच्यावर अटॅकवर अटॅक. परमेश्वर काय चाललेलं आहे? आणि आज जग हेच म्हणत आहे, हे सर्व काय चाललेलं आहे? आणि अशा समय देव काय म्हणतो, येशू काय म्हणतो, हा समय जेव्हा तुम्ही बघतील तेव्हा आपले डोळे वर करा, पहा माझं आगमन जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. माझं येणं जवळ आलेलं आहे. कारण की ज्या जगामध्ये ज्या देवाची तुम्ही आराधना व उपासना करतात त्याच्यासाठी किरकोळ जबाब आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु तो या प्रकारचे महान कार्य आणि प्रलयकारी कार्य, डिझास्टर्स हा करू शकणारा देव आहे, ज्याची तुम्ही आराधना करता. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, तुमच्या घरात माझ्या घरातले संकट 0 आहे त्याच्यासमोर, परंतु तरी देखील आपण घाबरतो. पण परमेश्वर म्हणतो या संकटावर, या संकटाला पाठवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि तुम्ही घाबरू नका. मग पुढे काय झालेलं आहे? अग्नीमध्ये देखील परमेश्वर नव्हता. त्यानंतर अग्नीनंतर एक शांत मंद वाणी झाली. प्रेज द लॉर्ड. शांत मंद वाणी झाली. आमचे चर्च तोडले,
आमचे चर्च जाळले, आमच्या लोकांना रस्त्यावर पळून पळून मारलं, आमच्या लोकांच्या मंडळांना तुम्ही उद्ध्वस्त केले. एवढे अटेकवर अटेक तिथे परमेश्वर नव्हता. आणि काय बलाने नव्हे, आमचा परमेश्वराला बल पराक्रमाचा कार्य करायचं नाही, तर माझा परमेश्वर मंदवाणीच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. तो अशा लढाया करून आत्मे जिंकणारा नाही, तो तांदळाचे पोते देऊन राईस जे आहे बॅग देऊन बदलणारा परमेश्वर नाहीये, तर तो मंद आणि प्रेमळ आणि काय म्हणतो निश्चितच प्रीतीच्या वाणीच्या द्वारे लोकांना जिंकतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे जगाने ओळखलं नाही. अनेकदा लोकांना वाटतं नाही बरोबर, कन्वर्ट धर्म परिवर्तन या जगातल्या किती मोठ्या गोष्टी जरी घडल्या, जरी तो परमेश्वर घडवत असला, तरी परमेश्वरासाठी जे तुम्ही आणि मी मंद वाणी बोलतो, प्रीतीची वाणी बोलतो, प्रेमाची वाणी बोलतो, आपुलकीची वाणी बोलतो, जिव्हाळ्याची वाणी बोलतो, भावा कोणी नसलं तर मी तुझ्यासाठी आहे, कारण की देवाची प्रीती माझ्या ठाई आहे आणि मी तुला मदत करायला तयार आहे. मला लोक मारताय, लोक मला छळताय, लोक माझा अपमान करते, मला जेलमध्ये टाकतात, मला बंदिवासात टाकतात, माझ्यावर अन्याय करतात, काही हरकत नाही, मी सर्व काही सहन करणार. परंतु मी जिवंत देव यांनी जे काही मला आज्ञा दिलेली आहे ती मंद वाणी तुझ्यापर्यंत घेऊन येणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाणी अपनी सुना दे. यस प्रियांनो, आज आम्ही कोणती वाणी ऐकायला आलेलो आहोत, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही कोणती वाणी ऐकायला आलेलो आहे? आपल्याला वचन पाहिजे की वाणी पाहिजे? काय चांगलं सांगा. वचन पाहिजे का वाणी पाहिजे? वचन पाहिजे का वाणी पाहिजे? काही लोक कन्फ्युज आहे. फळाचा आता विचारता प्रश्न, पहिले वचन येणार मग वाणीकडे जा. प्रेज द लॉर्ड. काही लोक वाणीच बोल, वाणी तू आज बोल, तुम्ही सुन. अरे तू बाबा वचन कधी ऐकलं नाही, चर्चला कधी आला नाही, कधी मंदिरामध्ये काही वचन नाही, घरी बायबल वाचत नाही, कधी प्रार्थना कडे वाणी 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 करतो. कशाची वाणी मिळणार आहे तुला? अरे जे परमेश्वराबरोबर चालतात, जे त्याच्या सहभागीचे चालतात, ते त्याची वाणी ऐकतात. आज इथे हा जो नवीन आपल्याकडे जो माईक आहे, तो तिथे किती रिसिव्हर लावले तर सगळ्यांची वाणी कॅच करेल का? होय बदर मी का करेल का कॅच? नाही करत. ह्याच्यासाठी एक स्पेशल बनवलेलं, त्याचाच तो रिसिव्ह करणार आहे. ते रेंज जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे, त्याला फिट केलेली आहे. अहो तुम्ही देवाला ओळखत नाही, कसं काय तुम्हाला असं वाटतं की देवाची वाणी तुम्हाला ऐकू येईल? त्यासाठी तुम्हाला काहीतरी तयार करावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर वचन ऐकलं तर उद्या वाणी मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जर आज तुम्ही जर वचन नाही ऐकलं, किती गाणी करत, कोणतं गाणं? हे यहोवा सुनता तेरा दास, वाणी अपनी सुद्धा, क्या की वाणी सुनाई देगी? कुछ नाही सुनाई देगा. बायकाचा धाकड धिंगाच तुम्हाला ऐकू येणार, बाकी काही येणार नाही. आलं लक्षात तुम्हाला? आणि आज जर तुम्हाला देवाची वाणी ऐकायची आहे, कारण की आम्हाला माहिती आहे वाणी ही ऐकल्याशिवाय, देवाची वाणी ऐकल्याशिवाय काही देखील घडणार नाही. आणि यासाठी एक शास्त्र वचन वाचा आणि मग मी संपवतो, कारण की मला तरी वाटतं 2-3 संदेश होऊन जातील, मला शॉर्ट मध्ये घ्यावं लागलं. इब्रिकरास पत्र 3 अध्याय 7 ते 8. इब्रिकरास पत्र 3 अध्याय 7 ते 8. मी वेळेवर संपवल, काळजी नका करू. वाचा कोणीतरी जोरात. संत पाऊल काय म्हणतो याबद्दल आपण लक्ष देऊन ऐका. 2 यावरून कोण बोलतो? पवित्र आत्मा म्हणतो. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायली लोकांनी जे रानामध्ये तमाशा केलेला आहे, चीड आणली परमेश्वराला, माझे लोक आहे परंतु माझं ऐकत नाही, आपली मने कठीण करू नका. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकलं तर किती बरे. आज तुम्ही त्याची, परमेश्वर पहिलेही बोलत होता की नव्हता? कायम बोलत होता, परंतु वाणी कोणाला ऐकू येत होती? नुसतं संदेष्टापर्यंत जात होती. बाकीच्या लोकांना त्यांच्यासाठी पण ती वाणी होती, त्यांच्यासाठी पण ती वाणी होती. आपल्याला माहिती आहे पेत्र, याकोब, योहान जेव्हा एलिया होता आणि मोसा होता आणि तिथे त्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहे, येशूचं सगळं स्वरूप बदललेलं आहे, तेव्हा आकाशातून एक वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचं तुम्ही. यस, परमेश्वर बोलतो.
पण कोणाला ऐकू आली? तर 9 शिष्यांना ऐकू आली का खालच्या? कोणाला ऐकू आली? पेत्र, याकोब आणि का त्यांना ऐकू आली? कारण की ते त्या डोंगरावर होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या डोंगरावर आहात, तुम्ही देवाच्या मंदिरात आहात, तुम्ही देवाच्या सानिध्यात आहात, तर ती वाणी तुम्हाला ऐकू येईल. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही किती चमत्कार करणारे शिष्य देखील असला तरी ते म्हणतील त्यांना भूत काढताच आले नाही, त्यामुळे त्या वडिलांचं मन कठीण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, लक्षात ठेवा, एका बाजूला वाणी ऐकणारे ते शिष्य डोंगरावर आणि दुसरे चमत्कार न करू शकणारे शिष्य खाली मैदानामध्ये पराभूत उभे आहे. यस प्रियांनो, आणि आता शेवटला बोलत आहे आणि ते लक्ष देऊन ऐका तुम्ही. आता एकच वाणी आहे जी कदाचित तुम्हाला जर ऐकू आली तर बरं, नाही ऐकू आलं तर भगवान भरोसे, क्षमा करा मला. वाचा पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 14 वचन. थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय 16 वचन. आत्ताच मी दरवेळेस हाच संदेश मी देतो, पण तिची जागा असते कब्रस्तान. घूम फिर के उधर आ जाते फाळक साहेब. ऐका काय लिहिलेले संत पौल काय म्हणतो. 4:16 पहिले थेसलोनिकरास. आद्य ध्वनी, देवाची ध्वनी, जी आद्य देवदूताची काय वाणी, आद्य देवदूताची वाणी. हा पुढे देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून खाली उतरेल. ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे का उठतील ते त्यांनी काय ऐकलेली आहे, का ऐकलेली त्यांनी कसं काय ओळखलं ही देवाची वाणी आहे. मेलेला व्यक्ती वाणी ऐकतो का कधी? आपली कोणी जाऊन तिथे किती रडलो की बाबा क्षमा कर, मी असं केलं तसं केलं, आई वडील ऐकणार आहे का तिथे? कोण नाही. कोणाची वाणी ऐकली त्यांनी आणि त्यांनी कसं काय बरोबर ओळखलं? कारण की ते आपल्या आयुष्यामध्ये कायम देवाची वाणी ऐकणारे लोक होते. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही ऐकलं तर मेलेले असताना ती वाणी तुम्ही ओळखणार. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येते येशूसाठी. आज जर तुम्हाला वाणी नाही माहित आणि वचन पण माहित नाही, मग तुम्ही झोपलेले आहात, झोपलेलेच नाही. येशू म्हणाल बाळा और सो जा. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आहे, आणखी थोडा 7 वर्ष जरा सहन कर आहे, मग त्याच्यानंतर तुझा सगळा काय पुढचा कार्यक्रम. पुढे लिहिलेला आहे, आद्य ध्वनी, आद्य देवदूताची वाणी ऐकायचं असताना तुतारीचं नाद होतं प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहे ते प्रथम उठतील. आणि प्रथम उठल्यानंतर काय लिहिलेलं आहे? मग आम्ही देखील मंडळीमध्ये जे जिवंत आहोत, जी मंडळी ख्रिस्ताची आहे, ते देखील वाणी ऐकतील आणि ते म्हणतात अरे ह्याच वाणीसाठी मी जीवन जगलो. प्रेज द लॉर्ड. या वाणीच्या, या शेवटच्या वाणीसाठी मी देवाची वाट बघत होतो. आता ती वाणी ऐकल्या बरोबरच एक कार्य होणार आहे, ते हळूहळू कॉटअप. ह्याला उचलले जातील इंग्लिशमध्ये म्हटलंय कॉटअप आणि लॅटिन म्हटलंय रॅप्चर. इंग्लिशमध्ये काय म्हटलंय? कॉटअप, उचलले जातील. आणि हिब्रू मध्ये लॅटिन मध्ये म्हटलंय त्याला रॅप्चरी. रॅप्चर शब्द त्याच्याहून आलेला. हे उचलले जातील आणि मग आपली आणि आपल्या प्रियजनांची तिथे कोणाकोणाची भेट होणार आहे? जे पुढे गेलेले, जे पहिले वाणी ऐकणारे होते आणि तुम्ही आज वाणी ऐकणारे आहात, त्यांची भेट होणार आहे. वाणी वालो की भेट होने वाले. बगैर वाणी वाले नीचे सोए हुए, नीचे मंडळी मेच रह गए. चर्च चालेल तरी पण लक्षात ठेवा, चर्च तेव्हाही चालेल. जे झोपलेले ते झोपलेलेच राहतील. वर कोण जात आहे? मेलेले, ज्यांनी पहिले वाणी ऐकली आज ते परत वाणी ऐकून वर जाते. जे जिवंत आहे, जे मंदिरामध्ये देवाचं वचन ऐकण्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट ते करतात की आज ते देवाची वाणी देखील ऐकून घरी चाललेले आहे, ते दोघं वर जातील आणि देवाबरोबर युगानुयुग राज्य करणार आहे. सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, जाएंगे अपने देश. प्रेज द लॉर्ड. तर आज तुम्ही वचन जेव्हा ऐकण्याची तयारी करतात, वचन तुम्ही वाचतात, देव कशा प्रकारे बोलतो, देव कशा प्रकारे वादळातून बोलतो, की तुफानातून बोलतो, की अग्नीतून बोलतो. आणि आपण म्हणतो अरे काय अग्नी, आमचं घर जळून राख झालेलं आहे, अरे काय तुफान, अरे आमचं वाटोळा झालेला आहे. परंतु देव म्हणतो मी त्याच्यात नाही आहे, परंतु ह्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड.
वादळ येईल, अग्नी येईल, तुफान येईल. एलिया पण याच्यातून गेला, परंतु शेवटी मग काय आलेली, एक मंद वाणी आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण रॅकच्या समोरून जातो, मोठे मोठे लावलेले आहे, आणि तेव्हा ते काय जबरदस्त आवाज असतो. गेल्यानंतर जेव्हा आपण बाहेर येतो ना, ते बंद केलं की सुन्न आवाज येतो आपल्याला. येतो का नाही, सुन्न आवाज येतो. ते सुन्न आवाजातून देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. आमचा देव शांताचा देव आहे. आमचा देव शिस्तीचा देव आहे. आमचा देव उत्तर देणारा देव आहे. आमचा देव वचनातून बोलणारा देव आहे. आमचा देव वाणीच्या द्वारे बोलणारा देव आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की आज परत एक वार आम्ही तुझं वचन पण ऐकलं आणि तुझी वाणी पण ऐकलेली आहे. आज तू निश्चितच त्या इस्रायली लोकांप्रमाणे आम्हाला देखील सांगत आहे की आज तुम्ही माझी वाणी ऐकत असताना आपले मन कठीण करू नका. हो त्या परिस्थितीमुळे, वादळामुळे, तुफानामुळे, जगिकतेमुळे, देहिकतेमुळे, अशुद्धतेमुळे, पापामुळे, सर्व प्रकारच्या अडचणीमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या विपरीत परिस्थितीमुळे आमचं मन कठीण झालेलं आहे. प्रभू, आम्ही देखील एलियासारखं म्हणतो की आम्ही मेलो तर बरे, कारण की हे सहन होत नाही आमच्याकडून. हे असह्य झालेलं आहे. आम्ही एकटे राहिलेले आहोत पिते. आम्ही घरामध्ये आहोत, आमचे सर्व प्रियजन आहे, परंतु कोणी देखील आम्हाला समजून घेत नाही. कोणी देखील माझी वेदना समजू शकत नाही. कोणी देखील माझ्या दुःखामध्ये माझ्याबरोबर सहभागी नाही. आमचा सहभागी असेल तरी कोण, याची आम्ही जगामध्ये शोध घेत असताना देव तू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. जग तुला सोडून देईल, प्रियजन तुला सोडून देतील, माताला तुझ्या विसर पडेल, परंतु मी तुला कधीच सोडणार नाही. आणि पित्या, या वचनाबद्दल तुला धन्यवाद देत आहो. एलियाला सगळे सोडून गेले, तो एकटा पडला, परंतु परमेश्वर तू वचनाच्या द्वारे पण बोलला आणि वाणीच्या द्वारे देखील बोलला. परंतु त्या अगोदर तू त्याला विचारलं, तू इथे का आलास? हो पित्या, आज आम्ही या मंदिरात का आले आहोत याचा विचार जर पित्या आम्ही केला तर आम्हाला कळतं की आम्ही एक रीतिरिवाज, परंपरेनुरूप इथे आलेलो आहोत. काही जण म्हणतील की आम्ही खरोखर आमचे प्रॉब्लेम आणि प्रश्न घेऊन आलेलो आहोत. काही जण म्हणतील की यस आम्हाला करमत नाही म्हणून आम्ही आलेलो आहोत. काही जण म्हणतील की आम्हाला संदेश आवडतो म्हणून आले. परंतु पित्या, आज तू आम्हाला म्हणतो की वचन तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये रुजवा, तुमच्या अंतरपटावर लिहून ठेवा, कारण की दिवस कठीण आहे. प्रत्येक वेळेस बायबल तुमच्या हातात असाला असं नावे. हे लोक करत बायबल देखील तुमच्या हातातून काढून घेण्यात येणार आहे. अशा समयात तुम्ही कोणाशी बोलणार आणि तुम्ही काय वाचणार आणि कुठून वचन मिळणार? हो, आज जर आम्ही त्याची वचन वाचले तर उद्या आम्ही त्याची वाणी ऐकू. हो पवित्र परमेश्वर, एलियाने पहिले वचन ऐकले, त्यानंतर त्याला वाणी प्राप्त झाली आणि वाणी हे म्हणते की एलिया तुला मरण नाही. आणि आज येशू तू आम्हाला देखील म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, तू मेला असला तरी जगेल. हालेलुया. पित्या, आज आम्हाला देखील मरण नाही. एलिया जरी जिवंत स्वर्गात उचलला गेला, परंतु आज आम्ही शेवटच्या वचनामध्ये हे ऐकले आहे की आद्य देवदूताचे तुतारीचा नाद, देवदूताची वाणी होत असताना हो येशू राजा तू येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे. एक अलौकिक शरीर, एक नवीन शरीर देहासह तर आम्ही त्याच्या बरोबर युगानुयुग राज्य करणार आहोत. परंतु पित्या, आज आम्ही त्या लोकांच्याकडे बघतो जे जिवंत असून पित्या मृतप्राय लोकांसारखे जगत आहे. प्रभू, त्यांच्यावर दया कर. हो पित्या, त्यांच्यावर दया कर. त्यांच्या हृदयाला तू यावेळेस फोड. ज्या प्रकारे हे वाऱ्याद्वारे दगड फुटत होते, त्याचप्रमाणे त्यांचे कठीण हृदय फोड, यासाठी की पित्या त्याने फिरावं, तुझा बघावं, तुझा स्वीकार करावा. कारण की पित्या, त्याशिवाय त्यांचा नाश हा ठरलेला आहे. आज जर आम्ही वाणी ऐकत नाही, आज जर आम्ही वचन ऐकत नाही, आज जर आम्ही देवासाठी वेळ देत नाही, तर वेळ निघून जाणार आहे. येशू, आज तू कळकळीने आम्हाला म्हणतो की आपले मन कठीण करू नका, आपले मन कठीण करू नका. पहा, तो समय जवळ आलेला आहे. जगातले धनसंपत्ती आम्ही मिळवले तरी काय, आत्म्याचा नाश झाला तर काय? हो पित्या, आम्ही क्षणिक गोष्टीचा विचार करतो, परंतु आम्ही दूरगामी गोष्टी सोडून देतो. आज प्रभू, ऐकलेल्या प्रत्येक जे दुःखात आहे, डिप्रेशनमध्ये, निराशामध्ये, वादळामध्ये, तुफानामध्ये अडलेले आहे, बांधलेले आहे, येशूमध्ये त्यांना मोकळीकता बहाल कर. आणि पित्या, प्रत्येकाच्या द्वारे तू आपला गौरव करून घे. आज आम्ही जात आहोत, कारण की तू आमच्या हृदयातून पवित्र परमेश्वर आत प्रवेश करून तुझी वाणी आम्हाला ऐकवलेली आहे. यात आम्ही चालणार आहोत. आणि ज्या प्रकारे एलिया स्वर्गात घेतला गेलेला आहे, लवकरच आम्ही देखील घेतले जाणार. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन.